जर तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी करत असाल किंवा बरेच प्रयत्न करून तुमची पुरणपोळी परफेक्ट बनत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच अशा महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या फॉलो जर केल्या तर तुमची पुरणपोळी पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट तयार होईल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाळ कशी शिजवायची, कणिक कशी भिजवायची, पुरणाला चटका कसा द्यायचा, पिठाचा उंडा कसा करायचा, पुरणपोळी कशी लाटायची, कशी भाजायची, काय चुका केल्यानंतर काय होऊ शकतं, अशा बऱ्याचशा गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, मी इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. सपाट वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतली. डाळ व्यवस्थित स्वच्छ निवडून घेतली आणि 2 ते 3 वेळा आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची, चाळणीमध्ये निथळत ठेवायची आहे. बाजूलाच मी कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर 2 ग्लास मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि चांगलं गरम पाणी होऊ द्यायचं आहे आपल्याला. आणि गरम पाण्यामध्येच आपण डाळ शिजवायला टाकायची असते. यामध्ये मी पुरणाला छान रंग यावा त्यासाठी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेलाने डाळ मऊसूत शिजते आणि लवकर शिजते. तर या गरम पाण्यामध्येच मी धुवून घेतलेली हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली आहे. जास्त हळद देखील आपल्याला यामध्ये वापरायची नाही आहे. त्याने काय होईल, हळदीचा जास्त वास असतो हळदीचा, तो पुरणाला येऊ शकतो. त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये हळद वापरायची नाही. आणि त्यानंतर लगेचच कुकरला झाकण लावून गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम मीडियम करायची. जास्त कमी पण करायची नाही. मीडियम फ्लेमवर आपण 5 शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत. तर डाळ शिजत आहे पुरणाची, तोपर्यंत आपण इथे कणिक भिजवून घेऊयात. परातीमध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. तर बघा, ज्यावेळेस आपण पुरणपोळी करतो ना, त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला पीठ जे आहे ते चाळूनच घ्यायचं आहे. आणि मी या ठिकाणी फक्त गव्हाच्या पिठाच्याच पुरणपोळ्या करणार आहे. तुम्हाला जर जास्त गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या जमत नसतील किंवा तुमच्याकडून त्या लाटताना तुटत असतील, तर तुम्ही यामध्ये निम्म गव्हाचं पीठ आणि निम्म मैदासुद्धा वापरू शकता. तर पिठाला छान पिवळसर रंग यावा त्यासाठी मी यामध्ये चिमूटभर म्हणजेच पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा मऊसूद असा गोळा तयार करून घेतला. तर बघा, किती छान असा मऊसूद इथे मी गोळा तयार करून घेतला. पीठ छान मऊसूद होईपर्यंत मळून घेतलेलं आहे. आणि या पिठामध्ये मी आता 1 चमचा तेल टाकून आणखी छान मळून घेणार आहे. पुरणाचं जे पीठ असतं, ज्यावेळेस आपण पुरणपोळी करतो त्यावेळेस ते जास्त मऊसूद, सॉफ्ट आणि जास्त भिजलेलं देखील पाहिजे. तर अशा पद्धतीने मी पीठ मळून घेत आहे. एकदम मऊ हा गोळा होतो पिठाचा तयार. आणि पीठ आपल्याला छान भिजू देखील द्यायचं आहे. तर जवळजवळ अर्धा तास, म्हणजे मी आता पुरण वाटून होईपर्यंत असंच पीठ झाकून ठेवणार आहे. तर कुकर देखील आता पूर्णपणे गार झालेला आहे. आणि डाळ बघा, आता आपण चेक करून घेऊया कशी शिजलेली आहे. तर एकदम मऊसूद अशी डाळ शिजलेली आहे बघा. बघितल्यावर लगेच कळतं डाळ किती शिजली. आणि हाताने देखील आपण चेक करून बघूया. डाळ गरम आहे, थोडंसं हाताला भाजतंय तरीसुद्धा काही हरकत नाही, आपण चेक करून बघूया. डाळ लगेचच स्मॅश होती, म्हणजे ही डाळ जी आहे ना ती एकदम परफेक्ट शिजलेली आहे. मीडियम फ्लेमवर जर तुम्ही कुकरच्या 5 शिट्ट्या केल्या तर डाळ छान शिजते. लगेचच आता ही डाळ चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते खाली पातेल्यामध्ये पडेल आणि त्याला आपण येळवणी म्हणतो. त्याच येळवणीची आपण आमटी देखील करणार आहोत. तर आमटीचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे, कटाची आमटी, तो नक्की बघा. तर पूर्ण डाळीमधलं पाणी निथळल्यानंतर डाळीला आपण आता परतून घेणार आहोत, म्हणजेच आपण पुरणाला चटका देणार आहोत. तर आता इथे गुळाचं प्रमाण बघा. 1 वाटी आपण हरभऱ्याची डाळ घेतली होती, तर 1 वाटीच मी इथे गूळ घेतलेला आहे. हे जे प्रमाण आहे ना ते एकदम परफेक्ट आहे. याने पुरणपोळ्या एकदम परफेक्ट चवीच्या होतात. खूप जास्त गोड होत नाहीत किंवा खूप जास्त कमी गोड अशा होत नाहीत. फास्ट गॅसवर गूळ वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. तर पुरणामध्ये गूळ टाकला की लगेचच 2 मिनटामध्ये तो वितळतो, छान पातळ होतो आणि पुरणाला छान चव यावी यासाठी मी ते अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. ज्यावेळेस आपण गोड पदार्थ तयार करतो त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की गोड पदार्थाची चव आणखी दुपटीने वाढते. त्यामुळे मी यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे.
बऱ्यापैकी आता आटलेलं आहे यामधलं पाणी. आता यामध्ये आपण वेलची टाकून घ्यायची. वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता आपण पुरण परफेक्ट शिजलं आहे ते चेक करून घ्यायचं. तर ते कसं चेक करायचं बघा. ही जी उलथणी आहे ना ती आपल्याला मधोमध उभी करून ठेवायची आणि ती जर पडली तर आणखी 1 किंवा 2 मिनिट आपल्याला पुरण परतून घ्यायचं आणि जर नाही पडली तर समजायचं आपलं पुरण जे आहे ते परफेक्ट इथे तयार आहे. तर बघा आता इथे उलथणी जी आहे ती एकदम व्यवस्थित उभी आहे, म्हणजे पुरण जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे. आता हे गरम गरम असताना लगेचच आपल्याला चाळणीतून चाळून घ्यायचं आहे. तर त्याच चाळणीमध्ये मी आता पुरण काढून घेतलेलं आहे. खाली एक पातेलं ठेवलेलं आहे खालच्या बाजूला आणि हे पुरण आहे ना ते लगेचच आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर एक मी गोल बुडाचा तांब्या घेतलेला आहे. तुम्ही ग्लास देखील घेऊ शकता, पण तांब्याने छान व्यवस्थित होतं आणि पटापट ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे, म्हणजे ते चाळणीमधून खाली व्यवस्थित पातेल्यामध्ये पडतं. बघा अशा पद्धतीने पटापट पुरण आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आणि हे जे पुरण आहे ना ते आपल्याला असं वाटतं की आता पातळ आहे की काय, पण आता हे गरम असल्यामुळे आपल्याला असं वाटतं. पण ज्यावेळेस पुरण पूर्णपणे थंड होतं ना त्यावेळेस ते व्यवस्थित घट्ट होतं, ओलसर अजिबात राहत नाही. आणि आपण आता लगेचच पुरणपोळ्या करून घ्यायच्यात. पुरण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि पिठाचा एक उंडा करून घेतलेला आहे. त्याची मी हाताने अशा पद्धतीने एक वाटी तयार करून घेते. एक वाटी मी करून घेतली, त्यामध्ये मी चमच्याने पुरण भरून घेतलेलं आहे. भरपूर असं मी पुरण आता यामध्ये टाकलेलं आहे. याचा छानसा हाताने एक उंडा तयार करून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने, आणि हाताला भरपूर असं कोरडं पीठ लावायचं जेणेकरून हाताला गव्हाचं पीठ जे आहे ते चिटकू नये आणि पोळी आपली फाटू नये म्हणून. पुरणपोळी लाटताना देखील भरपूर कोरडं पीठ मी इथे वापरते. पोळी बघा आपण फक्त गव्हाच्या पिठाचीच पुरणपोळी करत आहोत. पुरणपोळी अजिबात फाटत नाही, तुटत नाही. त्यातलं पुरण जे आहे ते अजिबात बाहेर येत नाही. एकदम व्यवस्थित पुरणपोळी होते. आणि इथे मी आता फक्त एकाच बाजूने तुम्हाला लाटून दाखवणार आहे पुरणपोळी. हाताने थोडंसं गोल फिरवून आपल्याला पुरणपोळी व्यवस्थित लाटून घ्यायची. या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी केली ना तर तुमची पुरणपोळी 100% परफेक्टच होणार आहे. आणि हे जे पुरण आहे ते एकदम कडेपर्यंत गेलेलं आहे. आतलं पुरण आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीने एकदम पातळ अशी आपण पुरणपोळी इथे लाटून घेतलेली आहे. तर आता तवा गरम झालेला आहे आणि तव्यावर आता लगेचच आपल्याला पोळी टाकायची. पुरणपोळी भाजत असताना नेहमी लक्षात ठेवायचं जास्त तिला पलटत बसायचं नाही. एक बाजू व्यवस्थित भाजल्यानंतरच पुरणपोळी आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि मग ती दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायची. आता बघा खालची बाजू भाजलेली आहे, वरच्या बाजूने दिसते, वरची बाजू एकदम कोरडी झाली आहे आणि आता पलटी करून घ्यायची. तोपर्यंत आपण लगेचच दुसरी पोळी देखील इथं करून घेऊया. तर मी आता ही लाटण्याने लाटून तुम्हाला दाखवत आहे. लाटण्याने आपण अशी छोटीशी एक लाटी तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये पुरण भरायचं आहे. तर इकडे बघा आता ही पोळी एकदम टम्म अशी फुगलेली आहे. किती छान अशी गुबगुबीत मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झाली आहे ना. तर उलथणी त्यावर साजूक तूप किंवा तेल तुम्ही टाकू शकता. मी तेलच इथे वापरलेलं आहे. पुरणपोळी अजिबात फाटलेली नाही आहे किंवा त्यामधलं सारण देखील अजिबात बाहेर आलेलं नाही आहे. एकदम परफेक्ट अशी पुरणपोळी इथे तयार झालेली आहे. पाहता क्षणी खावीशी वाटेल अशी पुरणपोळी इथे तयार झाली आणि रंग जो आहे ना तो सुद्धा खूप सुंदर आलेला आहे पुरणपोळीला. आता मी तुम्हाला आणखी एक पुरणपोळी इथे लाटून दाखवणार आहे. ती जी पुरणपोळी आपण लाटणार आहोत ना ती मी दोन्ही बाजूने लाटून दाखवणार आहे. ती देखील आपण बघूया कशी तयार होते. तर बघा आता हा उंडा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचा आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे, कणिक आहे एक्स्ट्राची, ती काढून घ्यायची. हाताने त्याचा व्यवस्थित उंडा करून घ्यायचा आहे. पुरणपोळी लाटत असताना जे कोरडं पीठ आहे ते भरपूर असं लावायचं. आणि एकदम सावकाश अशी पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. जास्त प्रेशर अजिबात द्यायचं नाही पोळी लाटत असताना. आता आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने पोळी लाटून घेऊया.
ही देखील पुरणपोळी तुम्ही नक्की बघा, भाजल्यानंतर फुगते की नाही ते. एकदम पातळ अशी पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची. आता ही पोळी लाटून झालेली आहे. लगेच आपण ही देखील पोळी भाजून घेऊया. ही पोळी भाजत आहे तोपर्यंत आपण आधी भाजलेली जी पोळी आहे ना ती चेक करून बघूया. शेवटपर्यंत बघा, या पोळीमध्ये पुरण गेलेलं आहे. भरपूर असं पुरण आपण या पोळीमध्ये वापरलं होतं आणि एकदम कडेपर्यंत पुरण गेलेलं आहे. एकदम मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार झाली आहे. आता ही पोळी देखील भाजलेली आहे. एका बाजूने आपण पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित भाजून घ्यायची. लगेचच तेल सोडायचं नाही आहे. ज्यावेळेस पुरणपोळी फुगते ना त्यावेळेस आपल्याला त्यावर तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आहे. आता पुरणपोळी फुगलेली आहे आणि मी आता दोन्ही बाजूला व्यवस्थित तेल लावून घेत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे ना तो जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.